पंढरीनाथ भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमो नमः. सोडविना सीता सुंदरी, सुर स्वर्विना निजगदरी, सुरवराचे जय जयकारी, अयोध्या नगरी प्रवेशो. कथा परिसरता रामायण पूर्वज उदरते जाण, पूर्वजाचे नवल कोण उदरे संपूर्ण त्रिजगती. शक्ती प्रसंगाच्या ठिकाणी पाहुणी रामायण ग्रंथ वैचा सांगावा थोडक्यात अर्थ आणि तेने जीवन सार्थ सर्वांचे वेवर का असो. आज या ठिकाणी इथं बसल्यास कसं होतंय, इथं बसल्यास आनंद होतो फार. थोडक्यात देवातो परिहार. निवेदन या ठिकाणी खूप छान. प्रत्येकाला दमान सांगण्याचा आतापर्यंत मान, पण मला लवकर सांगण्याचा भेटला बरं का मान. मारुतीचं नाव विचारप्रती हनुमान. श्रुती ऐकतात उपास असल्यामुळे खूपच देऊन ध्यान. काय सांगू आता न पुरी वाणी. स्त्रिया दर्शन घेतो पार्वती समजूनी, पुरुषाचं महादेव समजूनी. वक्ता कोणताही असो कथा ऐकावी ध्यान देवनी. गाव लहान, नंबर नियोजन करण्यामध्ये नंबर पहिला, आणि उपास असल्यामुळे पुरुषापेक्षा श्रुत्याचा नंबर श्रुत्यामध्ये महिला जास्त असंच ना. असो या ठिकाणी. आणि मग आधीच मला सूचना आली बरं का या ठिकाणी. कसं आहे सांग सेवक सेवके सांगितले काय करते आपण असतं बरं का. म्हणजे आमचा नांदेड जिल्हा महाराज खूप कमी बोलला. लोहा थोडक्यात सांगतो, सगळ्यांनी पुढे पहा. मारुतराया भरताला काय काम केलं ऐका म्हणजे. लागले माझं नाव अनंत महाबळी आणि मला यम कापतो मध्ये चळचळी. त्या ठिकाणी उठा आणि चला लक्ष्मणाजवळ लवकर लवकर म्हणू लागले. धुऱ्या लक्ष्मणाशिने जेने स्वामित स्वभागा पावे, आयशिन धरावे लागावे, वेगी निघावे युधाशी. किती वेळ मला सांगावे त्या ठिकाणी, किती वेळ झाला म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून आता म्हणजे रामा तुमच्या पडतो पाया, वेळ घालू नका वाया, कमी बोला लवकर चला म्हणले. आणि सकळा ते भारवेशी हत्या घेशी धर्मानं वागणारे आहात ना त्या ठिकाणी. म्हणून आता थांबू नका, लवकर या ठिकाणी चला असं मारुतराया भरताला बोलू लागले. शेवटी म्हणजे लंकेत प्रवेश केला म्हणजे बांधराने धरायचं की मारायचं असा विचार करू लागले बांधरा. मग युद्धकांडामध्ये 7व्या अध्यायामध्ये अंगदाला शिष्टा करण्याला पाठवलं म्हणले अशा प्रकारे. या लागी शरणांगता शरण भीती पहिले खूप. अध्याय क्रमांक 9 288 क्रमांक. देवाला जे शरण जातात ना देव त्यांना विसरत नाही असा. स्वर्गी चिंतित बंद सोडविल समागमी कमी बोला चला म्हणे त्या ठिकाणी. 33 कोटी देव त्या ठिकाणी 12 आणि ते 8 वसु 11 रुद्र ब्रह्मांड झाले का 33 एवढे देव लोक वाट बघत. ऋषी वाल्मिकाच्या राम मारेल रावणा सत्या बोलाच साचे
तुम्ही जन्माच्या आधी म्हणजे 60 वर्षानं रामायण लिहिले या लक्षात तुमचे आले का म्हणले चला लवकर म्हणले. प्रतिपादनाशी संरक्षणाला पुराणाशी मुलंगाळातुशी वचनाशी प्रतिज्ञाशी श्रीरामा 6 शास्त्र आणि 18 पुराणाचं वचन उल्लंघन करू नका आणि लवकर लवकर चला म्हणले. ते प्रतिज्ञासाच कार्य रावणाचे जीव मारी शरणंगताचा कैवारी निज भक्त करी उल्हास. म्हणले बालकांडामध्ये 5व्या अध्यायामध्ये त्या कौशल ढवळे झालते ना तिथं काय म्हणले आणले धनुष्य मारेन रावण ना आणि लंका विसरा देईन म्हणले हे कस काय विसरला चला लवकर म्हणले. सीता सुंदरी तीसी अभिषेक करी सीता रावणाच्या ताब्यात आहे किती महिने झाले म्हणजे 6 महिने. हे तुम्हाला सीतेबद्दल माया दया आहे की नाही लवकर चला आज तुझी तुझं वेळाने सकल वृता असत भूमी भारे. देवा तुमच्यामुळे सगळ्याला किंमत आहे बरं काय या ठिकाणी चाले शरीर कोणाचे असते कोण बोले ते हवे ना म्हणून रामा लवकर या ठिकाणी चला म्हणले. किती पाशी कासेसाठी भरीशी मोड तुझं वेळाला खरी गमाड यतीची प्राण तसा तुम्ही जर उठत नसलात ना तुमच्या बसून जाईल म्हणजे जवळ येते या ठिकाणी म्हणून मारत राहा भरत राम म्हणू लागल्या. राम न म्हणले मग मी सांगितलं कसं काय करत नाहीत काम एवढा अध्याय झाला म्हणजे तरी तुम्ही काय मला बोलत नाहीत. आश्रू आले सर्वांनी शोध कलोळ चालेला कपी प्रगटे राम मारत राहायचं शरीर रोमांचित झाला अश्रू आले आणि काय बोलतात देखता कपीचे चिन्ह श्रीराम प्रेम गहना भरत झाला मूर्छापण देह भावाशी झालं विसरला. हे वरवर असणार राग आणि आंतरिक प्रेमाचं बोलणं भरताला राम समजून त्या ठिकाणी म्हणून भरताला नवल वाटलं काय झालंय का नाटय देह घेऊती नाटय वनस्वजाती नाटवे स्वज संतती जडली होती श्रीरामे. केलं होतं ना मग ते भरताची अवस्था कशी झाली काने जे पेरे धुळा ते उगवले अशी अवस्था झाली. नाटय क्रियाक्रम नाटय धर्मधर्म नाटय रूपणाम भरत सप्रेम परियला. प्रेमाच्या भरात बोलला आठवला बघा जोरात अशी दोघांची अवस्था झाली म्हणजे यरी कडक फिर झाला भीष्म पात्र श्रीरामला होऊन या कोण मज सपून